आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. एक विचार तुमचं आयुष्य घडवू शकतो. योग्य मार्ग निवडलात तर जग जिंकलं. पण आयुष्य इतकं सोपं नाहीये. अनेक अडथळे तुमच्या वाटेत येतील. कधी नैराश्य तर कधी नातेसंबंधांमध्ये खटके. पैशाचं गणित सोडवताना बेरीज वजाबाकी होते. पण हे अशक्य नाही. प्रश्न असेल तर उत्तरही आहेत. तुम्ही जिंकू शकता आणि हा आत्मविश्वास आम्ही देऊ. शेवटी आयुष्याच्या शर्यतीत जो यशस्वी होतो तोच बनतो विनर. हर हाल में आगे ही है बढ़ना. जीवन का एक ही मकसद कुछ करके है दिखाना. नमस्कार. बोला आय एम हॅपी हेल्दी अँड वेल्दी. आय एम हॅपी हेल्दी अँड वेल्दी. आय एम हॅपी हेल्दी अँड वेल्दी. यू आर अ विनर. आय एम अ विनर. बघा, आयुष्यात सर्वात महत्त्वाचं आपण जे काय करतोय ते विचारांवरती डिपेंड आहे. आणि प्रत्येक माणसाला जिंकायचं असेल तर विचार हा केल्यानंतर कृती करणं सर्वात महत्त्वाचं आहे. पण विचार आणि कृतीच्या मध्ये बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात. ते म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये राग येतो. ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाही आहेत त्या जर मनाविरुद्ध घडल्या तर आपल्याला राग येतो. इथे प्रत्येक माणसाला शक्यता आहे राग येतो. तुम्हाला राग येतो का हो? तुम्हाला येतो ना? येस. प्रत्येकाला राग येतो. आणि जर रागवला नाही तर तो माणूसच नाही असं बोललं जातं. बऱ्याच लोकांना इथे प्रश्न पडलेला असेल की राग येतो कसा, रागावरती नियंत्रण कसं ठेवायचं. आपले जे रंग बदललेले समोरचा माणूस ओळखतो की आपल्याला राग आलाय, मग त्यावेळेला आपल्याला काय करायला पाहिजे. म्हणून हा टॉपिक आपण घेऊन आलो. राग रंग. जर आपल्या चेहऱ्यावरचे रंग बदलत असतील आणि क्षणाक्षणाला बदलत असेल, कुठल्या ना कुठल्या घटना आपल्या मनाविरुद्ध होतात आणि लगेच आपला रंग वेगळा होतो. ह्या क्लिपमधून आपण बघूया की राग, छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला राग कसा आहे. चलता हूँ माँ. खाली लगा दी. नहीं खाना. अब परोस लिया है ना मैंने. माँ कहा ना नहीं खाना. पर देखो, हेलो. फोन पे 1 मिनट. 1 मिनट माँ. हेलो. हाँ तैयार हो, आ रहा हूँ. हाँ बस चल. देखो सिर्फ 2 माँ कभी मिनट तो समझा करो ना प्लीज. नहीं खाना मुझे. बस करो अभी. बर्तन धोती की मजाक करती है. आता काय झालं? सब पाउडर चिपका रहता है बर्तन पर. शाला रोजची कटकट ऐसे नहीं होगा ये काम. हाँ, काम वालियों की कमी नहीं अरे है. जा ना तो दूसरी ढूंढ ले. हाँ, ढूंढ लूंगी. और सुन, वापस भी मत आना और पगार भी भूल अरे जाना. बाहर नहीं जाना. पगार किसको चाहिए? खूप झाला रे बाबा. रोज सकाळ झाली की तेच नाटक. कुठे चालली? इकडेच आहे. तुझी चालचलन फार बदललेली दिसते. तो विचार करून ठेवलाय. लवकरात लवकर तुझं लगीन करून टाकायचं. एक तर तुला चांगला दादला मिळाला की माझी 2 घरचे कामं तरी कमी होईल. मीच कशाला ऐकून घेऊ सगळ्यांचा. कोणाचाच नाही ऐकणार मी. वहीच करेगी जो मेरा मन करेगा. क्या मौसी, कैसी है रे तू?
तू रो रही है क्या? दिखता नहीं है क्या? देख गरम क्या बोला ना एक बार तेरे को? दुल्हा तू ही धागा तू ही हो दुल्हा तू ही धागा तू ही गाठ तूने दीनी रे जीनी जीनी रे चलरिया जीनी रे जीनी 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 ह्या क्लिपमध्ये आपण बघितलं एक छोटीशी गोष्ट होती की त्याने जेवायला नाही सांगितलं मग आई रागवली. शक्यता आहे त्याला वेळ नव्हता किंवा शक्यता आहे की आईने त्याला पहिलं विचारलं असतं की तुला जेवायचं आहे का, पण तो विचारत नाही आला. त्यांनी रागवलं, रागाने ताट सारून दिलं आणि त्याचा परिणाम काय घडला हे आपण बघितलंच. म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे पण त्याचा आपल्या बॉडीवरती एवढा परिणाम होतो, ती घटना कुठेतरी वेगळ्या रंगरूप आणते. मग राग यायलाच पाहिजे का, आणि राग आलेला चांगला की वाईट? बऱ्याच वेळेला प्रश्न येतो, राग येणं चांगलं की वाईट? बरोबर आहे, राग किती प्रमाणात असावा, आणि राग हा प्रत्येकाला येतो पण त्याची एक्सप्रेशनची भाषा ही वेगळी असते. राग हा आपल्या जीवनातल्या मिठासारखा असतो. जेवण बनवताना मीठ ही गरजेचीच आहे. तर जेवणात जसं आपण मीठ टाकतो तरच जेवणाला चव येते, पण कधी कधी ते मीठ जर जास्ती झालं तर जेवण आपल्याला आवडत नाही. म्हणजे आपल्याला प्रमाणात मीठ टाकणं गरजेचं आहे. म्हणजे पहिलाच प्रश्नाचं आपलं उत्तर आहे की राग हा प्रत्येकाला येणं स्वाभाविक आहे, पण राग आल्यावरती तो एक्सप्रेस कसा करतो त्याच्यावर आपण डिपेंड करतो की आपण चांगल्या मार्गाला जातो आहे की वाईट मार्गाला जातो. पहिला बिलीफ आहे की रागवलं तर काम होतं. म्हणजे आपण कधीतरी पडलो असेल लहानपणी, काहीतरी आपण टेबलावरती जाताना टेबलाला जरी धक्का लागला आणि आपण पडलो, आपल्याला लागला, चुकी कोणाची आहे? आपली आहे, पण पालक आपल्याला उचलतात. कोणी मारलं? ह्यानी मारलं, त्याला मारा, टेबलला मारा. टेबलला मारतात. आता आता आपण खुश होतो, टेबलला मारल्यावर खुश होतं. खरं टेबलची चुकी असते का हो? नक्कीच नाही. येस होत नो. म्हणजे चुकी कोणाची आहे? त्याची, मुलाची. चालताना टेबल जागेवरच होता, फक्त मुलगा जागेवर नव्हता. येस होत नो. पण आपण उचलून काय सांगितले? मारू, आणखीन मारू, मारू. म्हणजे आपल्याला कळलं चूक कोणाची जरी असली तरी आपण दुसऱ्यावरतीच ओरडायचं. चूक मुलाची, मारलं कोणाला? त्याला. आणि टेबलाला मारून लागलं कोणाला? आपल्याला. आणि हे आयुष्यातली क्लिअर आहे. पण लहानपणापासून आलं आहे की आपण चूक केलीच नाही. आपण नेहमी आणतो की मी चुकणारच नाही, कारण आपण आपल्यासाठी नेहमी आपण वकील असतो आणि दुसऱ्यांसाठी आपण जज बनतो. आणि जर आपण आपल्यासाठी वकील बनून जर आयुष्य जगायचं असेल तर आपण आयुष्य जगूच शकत नाही. मग आपल्याला नक्की काय करायला पाहिजे? आपल्याला विचार करायला लागायला पाहिजे. आज पहिला विचार हा आणायला पाहिजे, जर तुम्ही ऊसाच्या रसाचं जर मशीन बघितलं, त्या ऊसाच्या रसाच्या मशीनमध्ये जेव्हा ऊस आपण टाकतो, तो ऊसाचा रस नंतर आपल्याला मिळतो प्यायला, पण पहिला त्या मशीनला मिळतो. पहिला त्या मशीनला मिळतं, नंतर आपल्या हातात ग्लास येतो. येस ऑर नो? पण त्याच मशीनमध्ये जर मी दगड टाकला तर तो दगड पहिला मशीनला मिळतो, नंतर दुसऱ्याला लागतो. म्हणजे हाच राग आहे. जर आपण दुसऱ्यावर रागवायच्या अगोदर पहिला कोणावर रागवतो? आपल्यावरती. हा जर आपण आयुष्यात उदाहरण लक्षात ठेवलं की आपण आपल्याला त्रास करून घ्यायची गरजच नाही. जर त्रास करून नाही घेतला, आपण कूल राहिलो, कारण रागवणारा जो माणूस जर शांत राहिला तर तो पॉवरफुली असतो, त्याची स्ट्रेंथ असते. पण जो माणूस लगेच रिॲक्ट करतो तो माणूस वीक असतो. हे आपल्या आयुष्यात लक्षात ठेवायचं. आणि एवढं जरी लक्षात ठेवलं तर तुमच्या रागावरती नियंत्रण यायला वेळ लागणार नाही.
आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. सर्वात महत्त्वाचं आपल्याला समजायला लागलं आहे की आपलं आयुष्य जगताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे. आपण स्वतःचीच काळजी जर पहिली घेतली आणि आपण जर स्वस्थ असेल, आपण जर चांगले असो, तर लोकांना पण आपण चांगलं ठेवू शकतो. पण जेव्हा आपण स्वतःवरतीच राग करायला लागतो, त्याच्यामुळे काय होतं, तोच राग कळत नकळत आपण दुसऱ्यांना देतो. आणि दुसऱ्यांना जेव्हा रागवतो तेव्हा त्याच्या आयुष्यात काही फरक पडेल नाही पडेल माहीत नाही आहे, पण ते पहिलं आपल्या आयुष्यात फरक पडते. चॅलेंजेस आपल्याला येतात. म्हणजे माणसांवरती आपला राग आहे, त्यांनी आपल्याला काही ना काहीतरी दिलं नसेल, त्यांनी काहीतरी केलं नसेल, म्हणजे आपला राग पास्टवरती तरी आहे किंवा माणसांवरती तरी आहे, नाही तर एखाद्या सिच्युएशनवरती तरी आहे. आणि त्या सिच्युएशनचा राग तो प्रेझेंटमध्ये जातो. आणि तो प्रेझेंटमध्ये जाताना एक्झाम्पल, आपल्या सर्वांना काहीतरी खायचं आहे, मग आपण फॅमिलीला घेऊन हॉटेलला गेलो आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो वेटर आला. त्या वेटरला आपण ऑर्डर दिली आणि त्या खाली उत्सवमध्ये बरीच गर्दी होती, आपल्याला वेळेत जायचं होतं. त्याने त्याला जी ऑर्डर दिली त्याने सांगितली, सर 5 मिनटात आणतो, काय लवकर मिळेल, 5 मिनटात आणतो सांगून सर्वांच्याकडे तो त्याचं एकच टेबल नसतं. पण आपण दिलेली ऑर्डर आपण 5-10 मिनटं होऊन गेलेली असतात, 15 मिनटं होऊन गेलेली असतात आणि पुन्हा आपण त्याला विचारतो की काय झालं ऑर्डरचं. त्या गोंधळामध्ये कळत नकळत तो 15 मिनिटांनी विसरून गेलेला असतो. आणि त्याला विचारतो, तुला कळत नाही का, आम्हाला लवकर जायचं. तो पण माणूसच आहे ना. शक्यता आहे आपण 5-10 मिनिटांनी त्याला रिमाइंड केलं असतं तर रागवायची वेळच नसते आली. कधी कधी त्या टेबलवरती आपलं लक्ष दुसऱ्यांच्या खाण्याकडे जातं. आपल्या पाठून कोण आलेत, कोणी मागवलंय, पहिलं चुकून आपण वडा सांबार मागवला आणि तो घेऊन येतोय, तर आपल्याला वाटतं आपल्या टेबलवरती आलाय, पण तो पुढे जातो. जसा तो पुढे जातो तर लगेच आपल्याला राग येतो. मी त्याच्या अगोदर मी ऑर्डर दिली आहे, ऑर्डर कॅन्सल, कारण 20-25 मिनटं झाली. माझा अपमान झाला. त्यांनी खरोखर अपमान केला का, नाही केला. त्याच्या मनामध्ये पण काही नाहीच आहे. आपण तिथे रागाने उठतो आणि त्या हॉटेलच्या बाहेर जातो. पुन्हा हॉटेलच्या बाहेर गेल्यावर दुसरं कुठलं तरी हॉटेलमध्ये जायला लागेल, कुठेतरी आपल्याला ऑर्डर द्यायला लागेल. ह्याच्यापेक्षा पुन्हा आणखीन जास्ती वेळ जाणं, पण जास्ती वेळ जाऊन द्या, पण बॉडीला, मनाला जो शारीरिक त्रास झाला, परत त्या हॉटेलमध्ये जाऊन जरी वेळ झाला आणि जरी वडा सांबार मागवला का, त्याच आनंदात आपण खात असू का, शक्यता कमी. म्हणजे आपण तो राग दुसऱ्यावरती नाही काढला, तो आपल्या स्वतःवरती काढला, खाण्यावरती काढला. म्हणजे आजपासून जी घटना माझ्या हातातच नाही, तो वेटर माझ्या हातात नाही आहे, आतमधला बनवणारा हातात नाही आहे, माझ्या हातात फक्त प्रेझेंट आहे, मस्त आनंदाने जगणं. ज्या गोष्टीसाठी मी आलो आहे त्या आनंदाने खाणं, त्याचा उपयोग घेणं. पण आपण त्यावेळेला रागवतो. आपल्याला प्रूव्ह करायचं असतं मी कोणतरी मोठा आहे, आणि हे प्रूव्ह करण्याच्या नादात, इगोच्या नादात आपण नाही त्या चुका करून जातो. कारण तोच राग जर आपल्याला चांगल्या ठिकाणी वळवला तर आयुष्यात इम्पॉसिबलच्या गोष्टी पॉसिबल होतात. कारण ज्या ज्या वेळी या इतिहासात क्रांती झाले, ज्या ज्या वेळेला त्या माणसांना राग आला, तेव्हाच तर क्रांती घडली. गांधीजींना पण ट्रेनमधून धक्का दिलेला. जेव्हा गांधीजींना ट्रेनमधून धक्का दिला त्यावेळेला काही सेकंदासाठी त्यांना राग आला की मला त्यांनी धक्का दिलाय, मी त्यांना देशातून धक्का देऊन बाहेर पाठवेल. तो राग होता, त्या रागाला त्यांनी दिशा दिली आणि आज आपल्यासमोर हे फ्रीडम मिळालं, क्रांती झाली. या रागाने स्वातंत्र्य मिळवून दिलं. पण तो राग आपण कुठल्या दिशेला वळवतोय? ज्याने ज्याने ह्या रागावरती दिशा दिली त्यांनीच क्रांती केली, ही एवी आपण बघू त्या लोकांनी, ज्या लोकांनी त्या रागाने क्रांती केलेली आहे, सक्सेसफुल वन्स. राग अच्छा है, राग यायलाच हवा, साठायलाच हवा. राग आला
तर बरंच काही चांगलं घडवता येतं. शिवरायांना राग आला, हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. टिळकांना राग आला, संपूर्ण स्वातंत्र्याचा जयघोष झाला. गांधीजींना राग आला, मिठाचा कायदा मोडून गेला. सावरकरांना राग आला, इंग्रजी माज उतरून गेला. टाटांना राग आला, उद्योग जगतात क्रांती झाली. अमिताभला राग आला, तो शहनशाह झाला. कपिलला राग आला, पहिला वर्ल्ड कप आपला झाला. खाशाबाना राग आला, ऑलिम्पिकमध्ये गाजावाजा झाला. रागाला डोळे नसतात, पण रागामध्ये शक्ती मात्र अफाट असते. ती कशी वापरायची तेवढं फक्त आपण ठरवायचं असतं. आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ह्या एव्हीमध्ये आपण बघितलं, प्रत्येक माणसाला राग येतो, पण त्या रागाची दिशा प्रत्येकाने वेगळी केली आणि त्याच्यामुळे ते सक्सेसफुल झाले. म्हणजे ह्याचा अर्थ क्लिअर आहे की आपल्याला पण जर राग आला तर बेस्ट रिव्हेंज इज मॅसिव्ह सक्सेस. आपल्याला काहीतरी करून दाखवण्याची आतून तळमळ पाहिजे आणि ते पण जगासाठी, समाजासाठी, फॅमिलीसाठी. जर हे करून दाखवायची शक्यता निर्माण केली आपण, तोच रागाने माणसं सक्सेसफुल झालेत. म्हणजे आपल्याला राग येणं हा स्वभाव नाही आहे, त्या रागाला दिशा कशी देतोय तो महत्त्वाचा स्वभाव आहे. तो आपल्याला बदलणं गरजेचं आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला काही ना काहीतरी घटना घडतील तेव्हा आपल्याला एकच लक्षात ठेवायचं, हे सूत्र की सक्सेसफुल बनण्यासाठी आपण आपल्यावरती कंट्रोल करू शकतो, बाहेरच्या माणसांवरती कंट्रोल नाही करू शकत. म्हणजे जी गोष्ट माझ्या हातात नाही त्याच्यावर मला कंट्रोल करण्याची गरजच नाही. एक आई त्या मुलीबरोबर संभाषण करत होती, बोलत होती. बाहेरून ते व्यक्तिमत्व बघत होतं. ती छोटीशी मुलगी, ती रडत होती, काहीतरी मागत होती. ही मोठी व्यक्ती बोलत होती, सुनीता रिलॅक्स राहा, शांत राहा, तू शांत राहा, तू असं काही करू नको, तू रागवू नको, काही हरकत नाही, तू शांत राहा. हा बोलतोय एवढ्या छोट्याशा मुलीला तू रागवू नको, शांत राहा. कसं तिला कळणार छोट्या मुलीला? हा बोलतो, मॅडम तुमची मुलगी एकदम छोटी आहे, तुम्ही बोलता सुनीता तू शांत राहा, सुनीता तू शांत राहा, रागवू नको, होईल सर्व व्यवस्थित. ती बोलते, सुनीता ह्या माझ्या मुलीचं नाव नाही, ते माझं नाव आहे, मी स्वतःलाच समजवते. ती मुलगी काही मागते, सुनीता तू शांत राहा, थोड्या वेळाने व्यवस्थित होईल, बी रिलॅक्स, बी रिलॅक्स. आपल्याला स्वतःला बोलायचं रिलॅक्स, जे काय घडणार आहे ते घडणार आहे. मग आपण काहीच नाही करू शकत, रागून काय करणार, बी रिलॅक्स. म्हणजे आजपासून काय झालं तर कोणाला आपण समजवायचं, आपल्याला. जसं मी नेहमी आपल्याला समजवत असतो की रिलॅक्स, जे काय घडणार आहे ते घडणार आहे. म्हणजे आयुष्यात रिलॅक्स राहिल्यामुळे आपण आनंदी, प्रेझेंट सिच्युएशन चांगली जगू शकतो. म्हणजे पहिला तर मंत्र आहे की आपण स्वतःला ताब्यात ठेवू शकतो, दुसऱ्यांना ताब्यात ठेवू शकत नाही. बऱ्याच लेडीज लोकांचं मत असतं की माझ्या नवऱ्यांना ना भरपूर राग येतो, ह्यांच्या रागावरती काहीतरी कंट्रोल करायला मंत्रबिंत्र द्या, मंत्र द्या, रागांवरती कंट्रोल कसा करायचा. अशी ती व्यक्ती बोलून एका साधूकडे जाते, मंत्र पाहिजे, त्यांचा राग शांत झाला ना की घर शांत होईल, आणि त्यांचा काय राग शांत होत. मग साधू महाराजांकडे ती लेडी जाते, माझा नवरा रागवायचा शांत होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा.
तर ते साधू महाराज सांगतात एक काम कर, इकडे ते जंगल आहे, त्या जंगलामध्ये एक वाघ आहे, तो जो वाघ आहे तिकडे जा, फक्त एक वाघाचा केस घेऊन, आणि वाघाचा केस आणलास तो मंत्र मारून देईन, नवरा शांत. बोल वाघाचा केस, नवरा शांत होणार. प्रत्येक पत्नीला वाघाशी भांडायला आवडेल. ती बोलते काय हरकत, दुसरा काय उपाय आहे का? बोलते दुसरा काय नाही, फक्त एक केस. बोलते हा शांत होणार असेल तर मी काही करेन. ती आपली जाते त्या वाघाकडे, जो लांबून वाघ बघितल्यावर ती घाबरते, कधी त्याच्याजवळ गेलेलीच नसते, पुन्हा ती पळून येते. पण ह्याचा दररोज त्रास सहन करण्यापेक्षा एकदाच काय केलेलं चांगलं. मग पुन्हा ती जाते, पुन्हा 2 पावलं पुढे जाते, पुन्हा ती पळून येते. तिची हिंमत काय होतच नाही. पण हिंमत होत नसल्यामुळे ती दररोज तिकडे जाते, दररोज वाघ तिला बघतो, दररोज 1-2 पावलं पुढे जाते. वाघ पण तिला नेहमी बघतो, ही पण तिला नेहमी बघायला लागले. पण हिला नवऱ्याला तर वशमध्ये आणायचाच होता, राग शांत करायचाच होता, केस कसा पण मिळवायचाच होता. आणि ती दररोज जात हळूहळू ती 1-1 पावलं पुढे सरकायला लागली. आणि जशी पावलं पुढे सरकायला लागली, तो वाघ दररोज बघून त्याला पण वाटलं आपलंच कोणतरी आहे. आणि त्याने हात फिरवून त्याच्याकडून एक केस काढला आणि तो घेऊन साधू महाराजांकडे आला. जसा तिने केस काढला ती एकदम खुश झाली. आता माझं आयुष्य सुखाचं होणार, माझा नवरा शांत होणार. साधू महाराजांकडे नेल्यानंतर बोलते द्या तुम्ही मंत्र मारून, माझ्या नवऱ्याला एकदम शांत करू नका, शांत करा. जसं शांत करा जसं सांगितलं, ते बोलतात तू वाघासमोर गेलीस, पहिल्या वेळेला तुला भीती वाटली, दुसऱ्या वेळेला थोडी कमी भीती वाटली, तिसऱ्या वेळेला आणखीन कमी, पण तू वाघावरती काय केलास, प्रेमाने हळूहळू तुझी भीती नाहीशी झाली, हळूहळू प्रेमाने त्याला गोंजारलंस आणि त्याचा केस. जर तू वाघाचा केस आणू शकते तर नवऱ्याला तू आरामात वशमध्ये करू शकते. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे प्राणी मात्रावरती जर आपण प्रेम केलं तर नवऱ्याला एक्झाम्पल, नवऱ्यावरती काय करावं लागेल, प्रेमाने नवऱ्याला जिंकावं लागेल. म्हणजे पहिलं तर आपल्याला प्रेम करावं लागेल. जर आपण प्रेम केलं तर काय होईल, राग कमी होईल. आणि जर राग कमी झाला तर आयुष्य किती होईल, सुखी राहील. आणि जर राग जेव्हा येईल त्याला पॉझिटिव्हली आपण मांडणं गरजेचं आहे. आणि आपण स्वतःलाच काय करणं गरजेचं आहे, आपण स्वतःलाच मनोमन दररोज बोलायचं की आय एम हॅपी, जे काय माझ्याबरोबर चाललं आहे ते चांगलंच चाललं आहे, मी खूप आनंदी आहे. हे जर आपण दररोज बोलत राहिलो तर मला नाही वाटत की कोणी आपल्याला राग, आपण जसं बोलतो राग येतो आहे, मला राग येत नाही आहे. राग दिसतो कसा असतो कसा नाही, राग हा समप्रमाणात मिठासारखा ठेवणं ही गरजेची आहे. आणि त्याला एक चांगली दिशा दिली तर आपण विन होऊ शकतो. थँक्यू. मेरा नाम रुचि शाह है, मैं अहमदाबाद से हूँ. मेरा बिज़नेस भी था और मेरा घर का काम और सब मिलके मुझे बहुत हेक्टिक हो जाता था, तो मुझे बहुत गुस्सा आता था. और ज़्यादा सा गुस्सा मैं मेरी डॉटर के ऊपर निकालती थी. वो कभी मेरी बात ना सुने तो मैं उसके ऊपर डाल देती थी सब कुछ. फिर जब ये ट्रेनिंग ली मैंने शशिकांत सर के साथ, तब मुझे एहसास हुआ कि मेरे गुस्से से कितने सारे लोग हर्ट हो रहे हैं और हो रहे थे. फिर मैंने ये कंट्रोल किया अपने गुस्से के ऊपर, और जब भी मुझे गुस्सा आता है अभी भी कभी, तो मैं शशिकांत सर को याद कर लेती हूँ और वो ट्रेनिंग को याद करके वो गुस्से को दूर करके हंस के उसको सॉल्व करती हूँ सिच्युएशन में. मी सुनील पाटील. मला पूर्वी फार फार राग यायचा, परंतु शशिकांत खामकर सरांचा प्रोग्राम मी अटेंड केला त्यानंतर मला या रागावर फार नियंत्रण आलं. आणि आता मला कोणी काही म्हटलं तरी मी ते शांतपणे सहन करतो आणि मला राग येत नाही. आपण निराश आहात का, पती पत्नी नातेसंबंधात तणाव आहे का, मुलाच्या भविष्याबद्दल चिंतित आहात का, व्यवसायात भरभराट हवी आहे का, हे सगळं शक्य आहे. आमच्या मानव मानव उपक्रमात सहभागी व्हा आणि मिळवा यशाची गुरुकिल्ली. लाखो लोकांनी मिळवले, तुम्हीही मिळवा. यात सहभागी होण्यासाठी संपर्क करा
8080-844-644. महाराष्ट्रातलं थंड हवेचं आणि निसर्गानं नटलेलं हिल स्टेशन म्हणजे लोणावळा. पुण्याहून 64 किलोमीटर आणि मुंबईहून 96 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण. विनस ग्रुपचं हेच ध्येयस्थान आहे. याच ठिकाणी साकारली जाणार आहे विनस ग्रुपची स्वप्नवत डिवाइन युनिव्हर्सिटी. आणि यासाठी 2020 म्हणजे सन 2020चं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. विनस ग्रुपचे सर्वेसर्वा शशिकांत खामकर यांनी ध्येय बाळगलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता सत्यात उतरतोय. आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या युनिव्हर्सिटीचं मुख्य आकर्षण आहे भव्य मेडिटेशन हॉल. एकाच वेळी तब्बल 900 विद्यार्थी या हॉलमध्ये ध्यान साधना करू शकतील. इथे मनाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीवरही भर दिला जाणार आहे. यासाठी सुसज्ज जिम्नॅशियम, एरोबिक्स आणि स्विमिंग पूलही उभारला जाणार आहे. प्रत्येक माणसाला आयुष्यात श्रीमंत व्हायचं असतं. मग माणूस श्रीमंत का नाही होत? मग श्रीमंत होण्यासाठी काय काय करावं लागेल? म्हणून आज श्रीमंत बनण्यासाठी आपल्या पहिल्या विचारांवरती आपल्याला काबू ठेवायला लागेल. असेच काय पैसे सहजासहजी मिळत नाही. झाडाला काय पैसे लागलेले नाही आहेत. हे वाक्य कळत नकळत तुमच्याबरोबर पण तुम्ही ऐकलं असेल. येस और नो? तुम्ही पण बऱ्याच वेळेला आपल्याला मेहनत करायला शिकवलं. पण मेहनत करून पैसे मिळतात का? मेहनत करून माणूस श्रीमंत होतो का? ॲक्च्युली मेहनत करून कधीच माणूस श्रीमंत नाही झाला. मग त्याचा एक मंत्र असायला हवा आहे. मग आपण हा टॉपिक घेऊन आलो, मनी मंत्र. आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.